केवळ 25 मिनिटांचा अवधी आहे. विनय जसे पहिला चेंडू आपण डिलिव्हर कराल त्या ठिकाणी आपण इथे काउंटडाऊन सुरू करणार आहोत. 25 मिनिटात तुम्हाला तुमचं षटक कंप्लीट करायचे. 5 षटकं. राजन अंकल त्वरित आहे सर. राजन अंकल आप जल्दी आ जाइए प्लीज. अनुप नायर पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न यावी. मिसकम्युनिकेशन ताळमेळीमध्ये कमतरता पाहायला मिळाली होती. हो नाही सुदैवी ठरले की या ठिकाणी विकेट होऊ शकलेले नाही. डॉट बॉलने सुरुवात. प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देतो या ठिकाणी आपण मयंक मंगेलाला. नुकताच झालेल्या सामन्यातील अष्टपैलू खेळाडू प्लेअर ऑफ द मॅच मयंक मंगेला. खूप चांगली गोलंदाजी त्यानंतर तेवढीच चांगली फलंदाजी पाहायला मिळाली मयंक मंगेला. प्लेअर ऑफ द मॅच चा किताब देतोय आपण या ठिकाणी. विनय लक्षात घ्या मॅच काउंटडाऊन सुरू झालाय. विनय आणि यानंतर माझी विनंती असेल फर्स्ट मॅच पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच संदीप. लायन्स संघाचा संदीप आपण देखील असेल. सँडी पहिल्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच 2 धावा. ट्रॅक बुलेट विरुद्ध आपण पाहतोय पांथर संघ. पहिल्याच पर्वापासून पांथर या संघाशी निगडीत असणारा अनुप नायर पाहायला मिळतो. यावी पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न सक्सेसफुल होताना पाहायला मिळतील 2 धावांसाठी. तितक्याच चांगल्या प्रकारे बॅटवरती आला नाही परंतु पॉवर प्ले असल्यामुळे या चेंडूवरती 2 धावा निश्चितपणाने मिळत आहेत आणि या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक पुढे सरसावताना जाताना पाहायला मिळेल पांथर संघाचा. तो 4 या धावसंख्येवरती. पण या संघाकडे अनुप सारखा एक अष्टपैलू खेळाडू आहे. अनुभवी खेळाडू आहे. त्याच्याकडे दांडगा असा अनुभव आहे. निश्चितच अनुप नायर पश्चिम मुंबईचं बरंचसं क्रिकेट या खेळाडूने गाजवलं. अनेक मोठ्या संघांमध्ये त्याची वर्णी आपण लागताना अनेक वेळा पाहायला मिळाली. हार्ड लेंथ हिट करणं असेल, त्याचा वेग असेल गोलंदाजीमध्ये अथवा फलंदाजीमधील हँडी इनिंग्स असतील, अनुभव असेल, लिडरशिप क्वालिटी ही अनुपकडे पाहायला मिळते. यावी स्लोअर 1 पद्धतीचा चेंडू होता. पेस दिला गेला नव्हता विनयकडून. या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा प्रयत्न झाला परंतु ती पेस मिळाली नाही. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. पॉवर प्लेच्या षटकात आपण पाहतो जे 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर सजवले जाऊ शकतात त्यापैकी एक लॉंग ऑफला होता. एक डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय आणि अगदी आपल्या क्षेत्ररक्षणाला अनुसरून अशी गोलंदाजी केली जाते विनयच्या माध्यमातून. एक स्मार्ट क्रिकेटर म्हणून अनसंग हिरो नेहमी राहिला विनय या संघातील. धावसंख्या धावफलकावरती 5. खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यावी मिस्ट्री बॉलर आहे विनय. त्याच्या ॲक्शनवरून त्याच्या हातावरून रीड करणं कठीण की कोणत्या प्रकारचा टर्न येईल, कोणत्या प्रकारचा चेंडू येईल. परंतु यावी खूप चांगल्या प्रकारची डिलिव्हरी पाहायला मिळाली. कम्प्लिटली बीट झाली. केवळ बॅटर नाही त्यावेळी यष्टीरक्षक देखील. लेग बजेट स्वरूपातील एक धाव जरूर येते परंतु एका धाव्याच्या माध्यमातून धावफलक जाईल तो यावी 6 या धावसंख्येवरती. अनुप आणि त्याच्या साथीला आपण पाहतो यावी अभिषेक पासवान ही जोडी. मोठा फटका येतो यावी अनुपच्या बॅटमधून. यावी चेंडूची लेंथ ओळखली, पेस ओळखला आणि खूप चांगला फटका पाहायला मिळाला. फिनिश करताना या षटकाला या 2 धावांसहित धावफलक जाऊन पोहोचेल पहिल्या षटकाच्या अंती विदाउट एनी लॉस. 8 धावा. चला काही करा टीम ट्रॅक बुलेट 8 धावा. चला काही करा मी विनंती करतोय. ट्रॅक बुलेट आपला टाइम सुरू झाला लक्षात घ्या. आपण या षटकासाठी जवळजवळ 6 मिनिटांचा अवधी खर्च केलाय एका षटकासाठी. त्यामुळे विनंती की थोडी घाई करा. विनयन कंपनी ट्रॅक बुलेट ट्रेन हा प्रकल्प बराचसा चर्चेत आला होता आणि त्याच बुलेटला ट्रॅकवरती गतवर्षी येताना बऱ्याचशा कठीणाई येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. पाहूया यावर्षी कशा प्रकारचा प्रदर्शन राहतंय, कशा प्रकारचा परफॉर्मन्स राहतो या संघाचा. गतवर्षीची माझी वन ऑफ द मोस्ट फेवरेट टीम होती ट्रॅक बुलेट. पाहूया यावर्षी कशा प्रकारे कामगिरी करतायत. गोलंदाजी मार्कवरती किरण
पहिला चेंडू खराब चेंडू पाहायला मिळतो. हाफ ट्रॅकर होता, पुल केलाय, झाला सक्सेसफुल 2 धावांसाठी. या 2 धावांच्या मदतीने अभिषेक आपल्या संघाला घेऊन जातोय तो 10 या धावसंख्येवरती. मुंबई नगरीचा DNA मध्ये बसलेलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. निश्चितच टेनिस क्रिकेट हे विशेष आकर्षण राहिलं मुंबई नगरीचं. आणि त्याचमुळे का होईना आपण एक ना अनेक सुपरस्टार्स मुंबईने टेनिस क्रिकेट विश्वाला दिलेत. परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतोय हे मुंबईचं वैभव कुठेतरी ठाणे रायगड जिल्ह्यांच्या दिशेने वळताना पुन्हा एकदा आपल्याला मुंबईला ते सुवर्ण दिवस घेऊन येण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी सर्वाधिक महत्त्वाच्या असतील या अशा प्रकारच्या स्थानिक स्पर्धा. या अशा प्रकारच्या स्थानिक स्पर्धांच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला अनेक नवोदित खेळाडू पाहायला मिळू शकतात, ज्यांना निश्चितच मंच मिळेल आणि या मंचावरती ते आपलं कौशल्य सादर करू शकतात. फुलटॉस या चेंडूला केवळ टाइम करण्याचा प्रयत्न. चेंडू हवे डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. सरळ हातामध्ये चेंडू जाईल, कुठल्या प्रकारची चूक नाही. झेलबाच्या स्वरूपात पहिला धक्का टीम पांथर संघाला. थँक्यू. बाद होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले बॅटर निश्चितच डबल माइंडमध्ये होते. पूर्ण फटका खेळू शकले नाही. हाफ अटेम्प्टेड स्ट्रोक पाहायला मिळाला, ज्यामध्ये फलंदाज बाद झाले. खूप चांगल्या प्रकारे चेंडू खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल टाईम झाला, जो क्षेत्ररक्षकांपर्यंत पोहोचला देखील. आणि कुठल्या प्रकारची चूक नाही त्या ठिकाणी भावेश यांच्या माध्यमातून. पहिला गडी गमावलाय, पहिला धक्का लागतोय 10 या धावसंख्येवरती. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट इन दी एंड ऑफ 1.2 ओव्हर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पवनला जाताना आपण पाहणार आहोत. पवन कशा प्रकारची कामगिरी करतायत, अनुप यांना साथ देत ते पाहावं लागेल. परंतु यावेळी ब्रेक थ्रू मिळवून देत असताना आपल्या संघासाठी टीम ट्रॅक बुलेटसाठी गोलंदाज यावेळी किरण. चला घाई करा, विनंती आमची घाई करा. विलंब होतोय ट्रॅक बुलेट आणि विलंब होतोय. विनंती करेन पांथर संघाला देखील न्यू बॅटर मैदानाच्या त्वरेने पाठवा. खुलवा टप्प्याचा चेंडू फ्लिक केला जाते. चेंडूला या एकदा वरची दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आहे आणि इथे 2 धावा सहजरित्या पूर्ण. पण तुम्हाला दिरंगाई दाखवून चालणार नाही. तुम्हाला तत्पर राहावं लागेल, क्विक राहावं लागेल, रिफ्लेक्सेस दाखवावे लागतील, थोडंसं चातुर्य तुमचं वापरावं लागेल. कशा प्रकारे कुठे चेंडू रिफ्लेक्ट होईल, डिफ्लेक्ट होईल, कशा प्रकारे कुठे जाऊ शकतो याचं थोडंसं तुम्हाला विचार करावा लागेल आणि अंदाज घेऊन त्या पद्धतीने फिल्डिंग करावी लागेल, क्षेत्ररक्षण करावं लागेल. या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाईल तो यावी 12 या धावसंख्येवरती. स्विंग अँड मिस, मोठा फटका खेळायचा प्रयत्न परंतु कम्प्लिटली मिस केली लाईन. डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. किरण यांचं षटक आतापर्यंत तरी मात्र किफायतशीर ठरताना पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू हाताळलेत आणि 4 धावा खर्च केलेला पाहायला मिळत आहेत. स्टेप आउट झाले आणि मोठा फटका. चेंडू सरळ जाईल सीमारेषा पार. षटकार. थँक्यू डीजे. किरण यांच्यावरती हल्ला चढवला गेलाय. पवन पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. ती वीट तिथे या चेंडूवरती प्राप्त झाले नाहीये. मागील चेंडू ज्या प्रकारे स्टेप आउट झाले, चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचले, तर चेंडूला लॉफ्ट केला विथ द परफेक्ट टाइम अँड पॉवर अँड गेटिंग मॅक्सिमम रन्स फॉर हिज टीम. धावसंख्या धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय यावी एका गाड्याच्या मोबदल्यात 19 धावा, 19 रन्स ऑन द स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट इन द एंड ऑफ 2 ओव्हर. टीम पांथर
विनय पुन्हा आपला स्पेल कंटिन्यू करताना पाहायला मिळतील. पहिल्या षटकात 7 धावा खर्च केला होता. पॉवर प्लेच्या षटकात स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकतो यावेळी पवन मंगेला. मंगेला हे नाव या परिसरामध्ये बरंच सुप्रसिद्ध आणि ज्या ज्या खेळाडूच्या पुढे मंगेला हे नाव लागलं गेलंय तो खेळाडू चांगला खेळ करताना देखील पाहायला मिळालाय. मग नरेन असेल, मयांक असेल, आता पवन पाहायला मिळत आहेत. अप्रतिम असा खेळ. स्टेप आउट झाले. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु इथे पेस कोणत्या प्रकारचे मिळाले नाही, तो वेग मिळाला नाही आणि निश्चितच बीट होताना पाहायला मिळतात. पवन विनय बरेच एक्सपिरियन्स अनुभवी खेळाडू आहे आणि अगदी योग्य पद्धतीने गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. त्यावेळी हाफ ट्रॅकवर होता. पूल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. मिड विकेट झोन मध्ये इथे मात्र फलंदाज होईल बाद. पवन बॅक टू द पवेलियन. विकेट नंबर 2 डाऊन 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 डाऊन. थँक्यू. धावसंख्या दाखल होती 19 रन्स ऑन द स्कोर कार्ड. ड्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पिंकेश. हार्ड हिटर, रुया पाकचा हार्ड हिटर म्हणून पिंकेशकडे पाहिलं जातं. नेहमीच अनेक वेळा अनेक फसलेल्या सामन्यांमध्ये पिंकेश यांनी ज्या प्रकारची हार्ड हिटिंग केलेली आपल्याला पाहायला मिळाली. यावेळी मात्र संघाचा डाव सावरावा लागेल. 2 गडी गमावले आहेत. महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. पार्टनरशिप आपल्या सिनियर पार्टनर अनुप बरोबर या ठिकाणी बनवावी लागेल. पहिला चेंडू यावेळी पूल करण्याचा प्रयत्न. अपील इथे केली जाते पंचांकडे. अपील पंचांनी फेटाळलेली आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलने सुरुवात जरूर केली आहे पिंकेश यांनी, परंतु कौतुक करावं लागेल यावेळी विनय यांचं. पहिला स्पेल सक्सेसफुल राहिला होता. पॉवर प्लेच्या षटक केवळ 7 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकात देखील आपण पाहतोय 3 चेंडूवरती कोणतीही धाव खर्च केलेली नाहीये आणि 1 विकेट देखील प्राप्त केली. कौतुक करावं लागेल विनयचं. लेटिंग फ्रॉम द फ्रंटचं एक उत्तम उदाहरण पेश करत असताना, इकॉनॉमिकल प्लस विकेट देखील मिळवत असताना पिंकेश विरुद्ध विनय ही लढत मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका पिंकेशच्या बॅटमधून येतो. रडारमध्ये चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेट झोन मध्ये. मिथिल धावात 2. केवळ टोडी. पण तुमच्याकडे पॉवर आहे, तुमचा नॅचरल खेळ अटॅकिंग आहे, परंतु आवश्यकता असणार आहे तुम्हाला योग्य दिशा देणं. परंतु हा चेंडू महत्वाचा राहील कॉन्फिडन्स मिळवून देण्यासाठी पिंकेश यांना. 2 धावांसहित धावफलक 21-21. यावेळी मात्र चतुर चाणाक्ष चालाक विनय तिकडे पाहायला मिळतोय, परंतु यावेळी सुरुवात चेंडूचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. इट इज अ व्हाईट बॉल कॉल केला गेलाय. There is no DRS. Umpire decision will be final decision. We have to respect umpire's decision. Cricket is a gentleman's game. Then we have to respect umpire's decision. चला, 16 चेंडूचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. 1 अतिरिक्त धावफलकात ऍड होईल. विनय इम्प्रेस करताना पाहायला मिळत आहे त्यावी. पिंकेश यावेळी टॉपेज घेतली जाते. बराचसा दूरवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु लेग स्टिकच्या दिशेने आपण पाहतोय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना एक धाव जरूर आली चेंडूवरती. एका धावेने धावफलक चालतो. यावेळी 23 या धावसंख्येवरती षटक क्रमांक 30 इथे आपण पाहतोय हे प्रगतीपथावरती असताना. 23 धावा 23. पिंकेश आणि अनुभ एक अनुभवी जोडी मैदानाच्या आतमध्ये पॅन्थर संघासाठी.
मोरागाव पॅन्थर्स विरुद्ध मोरागाव ट्रॅक बुलेट मैदानाच्या आतमध्ये. सुरेख चेंडू विनयचा अप्रतिम दर्जेदार चेंडू पाहायला मी त्या चेंडूला ज्या प्रकारे फिरकी देत आहेत, ज्या प्रकारे चेंडूला बाउन्स मिळतोय, ज्या प्रकारे चेंडूची लेंथ वारंवार आपण पाहतो वेरी करत असताना ज्या प्रकारे वैविध्यता दाखवली आहे विनयने खऱ्या अर्थाने इम्प्रेस केलाय. आपला 2 षटकांचा स्पेल इथे कंप्लीट केला जातो विनय यांच्या माध्यमातून. केवळ खर्च केल्या षटकामध्ये 4 धावा आणि एक महत्वपूर्ण गडी देखील त्यांनी मिळवला. अर्थातच आपल्या 2 षटकांच्या स्पेलमध्ये विनय खर्च करताना पाहायला मिळतात 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात आणि इकॉनॉमिकल असं हे षटक हा स्पेल राहताना आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक 3 इथे होईल कंप्लीट. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 2 गडी बाद 23 धावा 23 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय या ठिकाणी केला जातोय. पंचांचा इशारा येतोय यस इट इज अ बॅटिंग पॉवर प्ले फॉर दी नेक्स्ट ओव्हर. पिंकेश आणि अनुभवी खेळाडू आहेत आणि अगदी योग्य निर्णय घेतलाय. 4थं षटक हे बॅटिंग पॉवर प्लेचं तुम्हाला कंपल्सरी घ्यावंच लागेल. 5व्या षटकात तुमच्याकडे तो पर्याय नसणार आहे. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक क्रमांक 2 ते षटक क्रमांक 4 या 3 षटकांमधील एक षटक तुम्हाला बॅटिंग पॉवर प्लेचं घेण्यासाठीची मुभा असणार आहे, परंतु शेवटच्या षटकासाठी ती मुभा नसेल. त्यामुळे निश्चितच जर तुम्ही दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात बॅटिंग पॉवर प्ले घेतला नाही तर अनिवार्य असेल तो 4थ्या षटकासाठी लागू होईल. गणेश येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला जातोय. पिंकेशच्या बॅटमधून येतोय हा बिग मॅक्सिमम षटकार. डीजे पिंकेश पुढील चेंडू यावी मात्र टॉपे चेंडू हवेत कमरला क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप करताना. तू मैं तू की मी की तू या नादात आपण पाहतोय कॅच इथे ड्रॉप केलाय. पिंकेश ज्या रनर मध्ये आलेला चेंडू कधीच बाउंड्रीच्या बाहेर जाण्यापासून वंचित राहत नाही आणि ज्याची कॅच सुटल्यानंतर मात्र मजबूत आणि बराचसा मोठा उपद्रव होऊ शकतो. कॅच ड्रॉप परिणाम पहा इथे हलकासा दबाव. आता मात्र गोलंदाजावरती देखील पाहायला मिळतोय. लेग स्टिकच्या हलकासा बाहेरचा चेंडू स्क्वेअर चेंडू घोषित केला जातोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल या व्हाईट बॉलच्या माध्यमातून ती तब्बल 31 धावा 31 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. गोलंदाज आपण पाहतोय रिषभ तांडेल. चांगला फटका अनुपच्या माध्यमातून येतोय. यावी पेसचा उपयोग केलाय, वेगाचा उपयोग केलाय, हार्ड लेंथ हिट करण्याचा प्रयत्न, परंतु अनुप खूप लवकर यावी पोझिशन मध्ये येताना पाहायला मिळाले आणि चेंडूला भिरकावून दिलाय तो मिड विकेट झोन मध्ये 2 धावांसाठी. टुडी वन्स अगेन बाय दी अनुप आणि अनुपच्या माध्यमातून या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक जाईल तो यावी 33 या धावसंख्येवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. मोठा फटका अनुपच्या बॅटमधून येतोय आणि या चेंडूवरती देखील षटकार. अगदी योग्य गीत आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्या साऊंड कडून. अर्थातच खऱ्या अर्थाने गोलंदाज इथे परेशान झालाय. ज्या प्रकारचा आपण पाहतोय यावी बॅटिंग परफॉर्मन्स दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून एक तू तर एक मी कॉम्प्लिमेंट एकमेकांना करतात. दोन्ही बॅटर्स अनुपच्या माध्यमातून देखील षटकार पाहायला मिळाला. तो दबाव रिषभ यांच्यावरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लेग स्टिकच्या हलकासा बाहेरचा चेंडू स्क्वेअर चेंडू घोषित केला जाईल. एक्स्ट्रास मध्ये इथे भर पडेल. धावसंख्या पुढे सरसावेल जाऊन पोहोचते ती यावी 40 या धावसंख्येवरती 40 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आतापर्यंतची सर्वाधिक धावसंख्या धावफलकावरती जवळजवळ लगावली गेली आहे. टीम पांथर संघाच्या माध्यमातून पहिली 2 सामने लो स्कोरिंग सामने राहिले, परंतु या सामन्यात धावा येताना पाहायला मिळत आहेत. दबाव आणि दबाव आपण पाहतोय यावी स्क्वेअर चेंडू पुन्हा एकदा अतिरिक्त धावफलकात ऍड होईल.
नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत या ठिकाणी. मी विनंती करेन टॉससाठी या. नेक्स्ट मॅचचे दोन्ही संगणक पुन्हा एकदा मोठा फटका येतोय. आम्ही चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि व्हाट अ कॅच, व्हाट अ ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग. अप्रतिम, दर्जेदार, विकेट डाऊन. व्हाट अ कॅच, व्हाट अ ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग. ज्या प्रकारे आपण हे कॅच कंप्लीट करताना पाहायला मिळाले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. अनिल यांच्या माध्यमातून ही कॅच कंप्लीट केली गेली. अप्रतिम, दर्जेदार आपण हा झेल पाहिला. अनुप जरूर बाद झालेत. धावसंख्या दाखल आपण पाहतो यावी 41-41. नेक्स्ट मॅच साठी तयारी करायचं आहे. स्काय वॉकर्स अँड बुल्स. मोरागाव स्काय वॉकर्स विरुद्ध मोरागाव बुल्स. टॉस साठी तयारी करा दोन्ही संघनायकांनी. स्वस्तिक न्यू बॅटर. पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय. मंगेला येतोय चेंडू खाली, परंतु चेंडू जाईल बियॉन्ड द बाउंड्री लाईन इनटू द स्टँड्स मॅक्सिमम. या षटकारासहित धावसंख्या धावफलकावरती 47-47 धावा. 4 षटकांच्या अखेरीस 47 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. या षटकात आतापर्यंत आपण पाहिले 3 मोठे फटके, 24 धावा खर्च केल्या गेल्या. शेवटच्या षटकामध्ये अत्यंत महाग ठरला रिषभ तांडेल यांचा षटक. हाफ वॉली, 3 हाफ वॉली चेंडू पाहायला मिळाले आणि 3 चेंडूंचा निकाल हा एकच होता. 3 चेंडूंवरती षटकार प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळाले. 47. चला अनुप, विदाउट परमिशन आपण आतमध्ये जाऊ शकत नाही. चला काही करा. टीम ट्रॅक बुलेट. अश्विन चला तोरी द्यावर. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 47-47 धावा. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन सज्ज होता त्यावेळी राजा. पिंकेश अजूनही स्ट्रायकिंग एंडला असताना अजूनही खेळपट्टीवरती आहे. त्यांना साथ मिळणार आहे ती यावी फलंदाज स्वस्तिक यांची, ज्यांनी मात्र सुरुवात केली आहे. अगदी स्वस्तिक, मांगल्याचं स्वरूप, मांगल्याचं चिन्ह आणि मंगलमय सुरुवात आपल्या संघासाठी केली असं म्हणावं लागेल. स्वस्तिक यांनी षटकाराने पॉवरफुल हिटिंग पाहायला मिळाली यावी. प्रथमतः पिंकेशने स्टार्ट केली, त्यानंतर अनुपच्या बॅटमधून पाहायला मिळाले. त्यानंतर आपण पाहिलं तर स्वस्तिकने देखील येऊन त्यावरती आपल्या षटकाराची मोहर लगावली. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन सज्ज होत आहेत गोलंदाज राजा. राजा विरुद्ध पिंकेश. ट्रॅक बुलेट विरुद्ध आपण पाहतो यावी मोरागाव पॅन्थर्स. शेवटचं अंतिम षटक. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय. चेंडूवरती मिळतील धावा 2 आणि या 2 धावांसहित धावफलक झाला तो 49 या धावसंख्येवरती. 49. विनय, आपल्याकडे वेळ नाहीये, थोडी घाई करा. मी विनंती करेन पुन्हा एकदा स्काय वॉकर्स, मोरागाव स्काय वॉकर्स आणि मोरागाव बुल्स दोन्ही संघांचे संघनायक तयारीत राहा टॉस साठी. केवळ 4 मिनिटं, तुम्हाला 4 मिनिटात हे षटक कंप्लीट करायचं आहे. ट्रॅक बुलेट, वन मोर टाइम, वन मोर बिग हिट. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. वन मोर सिक्सर. थँक यू डीजे. धावसंख्या धावफलकावरती 55, 55 रन्स ऑन दी स्कोर कार्ड.
वन मोर टाइम, मोठा प्रहार, चेंडू जाईल सीमारेषा पार आणि या षटकारांसाठी थँक्यू डीजे. या षटकारांसाठी तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी पिंकेश यांना जाहीर केलं जात आहे रेश्मा राजन बाम यांच्याकडून. हॅट्रिक पाहायला मिळेल का? षटकारांची हॅट्रिक मालिका पाहायला मिळेल का हे पाहणं उत्सुकाचं. पण तो हल्ला चढवलाय तो आम्ही पिंकेश यांनी या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने रंग चढवले. या सामन्यातील धावसंख्येच्या धावगतीचा गिअर कोणी चेंज केला तर तो चेंज केलाय हार्ड हिटर पिंच हिटर पिंकेश यांनी. तो कंटिन्यू करत असताना यावेळी मात्र आपण पाहतोय राजा यांचा थोडासा गफलत होत असताना रनअप मध्ये. या चेंडूवरती मात्र मिड विकेट झोन मध्ये मिळतील धावा 2. मोठा फटके प्रत्येक चेंडूवरती खेळले गेलेत परंतु प्रत्येक चेंडूला षटकारामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. तो होताना पाहायला मिळत नाही परंतु निश्चितच आतापर्यंत 2 षटकार समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. टॉपे चेंडू हवेत आणि विनय देखील कॅच ड्रॉप करताना पाहायला मिळत आहे. स्ट्रायकिंग एंडला केलाय थ्रो आणि इथे मात्र डायरेक्ट हिट. फलंदाज बाद पिंकेश पवेलियन. कॅच आउट नाही तर रन आउट देखील. What a batting by Pinkesh. Wicket number 27. 27 धावा पिंकेशच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. 3 षटकार खणखणीत असं त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. 270च्या स्ट्राईक रेट देखील आता पिंकेशला आपण पाहिला. एकदा जोरदार टाळा पिंकेशच्या बॅटिंगसाठी झाला पाहिजे मित्रांनो. व्हॉट अ हिटिंग, व्हॉट अ बॅटिंग. सेल्फलेस नॉक पाहायला मिळाला आणि केवळ सेल्फलेस नाही तर मॅच विनिंग देखील ठरू शकतो. धावसंख्या दाबोलगावती 64. 64 धावा इज लाईक अ माउंट एव्हरेस्ट ऑफ दी रन्स. 64 धावा. न्यू बॅटर सार्थक मैदानाच्या आतमध्ये गेलेच जरूर. स्ट्रायकिंग एंडला असतील. शेवटचा चेंडू या डावातील. पाहूया काय इशारा येईल या ठिकाणी पंचांचा. हलकासा लेग स्टिकच्या दिशेने हा चेंडू होता. पंच वाहतात यासाठीचा व्हाईट बॉल कॉल केला जातो. व्हाईट +1 अशा प्रकारच्या 2 अतिरिक्त धावा. धावसंख्या दाखल 66. 66 धावा. इट इज नॉट अ डिफिकल्ट, इट इज अ टू डिफिकल्ट टू चेस. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय परंतु ऑफस्टिकच्या बाहेर बराचसा स्क्वेअर चेंडूचा इशारा. 1 मूव वाईट डिलिव्हरी. प्रेशर पाहायला मिळते राजा यांच्यावरती. रडारपासून दूर वळवण्याचा प्रयत्न स्वस्तिक यांच्या. या प्रयत्नात वारंवार आपण पाहतोय अवंतर धावा स्क्वेअर चेंडू येत असताना. 67. 67. चला घाई करा आणि शेवटच्या चेंडूवर देखील येतोय मोठा प्रहार. षटकार स्वस्तिकने फिनिश केले इनिंग षटकाराने. धावसंख्या दाखल या षटकाराने पाहायला मिळते 73 धावा. 73 रन्स रेकॉर्ड असतील 74 विजयासाठी टीम ट्रॅक बुलेटला. आणि कदाचित थँक्यू डीजे. कदाचित असं वाटतं गतवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपली ही बुलेट ट्रॅक वरती न येता ट्रॅक वरून भरकटताना पाहायला मिळते. ट्रॅक वरून उतरताना पाहायला मिळते की काय. अजून एक इनिंग झाली आहे. एका इनिंगचा खेळ बाकी आहे. लक्ष असेल 74 74 धावांचं. लक्ष बरंच मोठं आहे. 74 रन्स आर विन
टार्गेट 74 रन्स, 74 धावांचं लक्ष आहे. चला लवकर फिल्डिंग लावून घ्या, विनंती असेल टीम पॅन्थर फिल्डिंग लावून घ्यायची. आणि सलामीची जोडी मैदानात पाठवा ट्रॅक बुलेट, आणि आपल्या संघाला आपल्या बुलेट ट्रेनला ट्रॅकवर आणण्याचा प्रयत्न करा. लास्ट इयरचा तुमचा परफॉर्मन्स कंटिन्यू होणार नाहीच अपेक्षा असेल. नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचं. चला स्काय वॉकर्स विरुद्ध बुल्स. टॉस साठी या स्काय वॉकर्स विरुद्ध बुल्स.
सर्व प्रेक्षकांना आणि खेळाडूंना, इतर खेळाडूंना माझी विनंती आहे की आपण मैदानाच्या बाहेरून या स्पर्धेचा आनंद घ्या. फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एका मागोमाग एक. इथे फलंदाज मात्र बाद होत असताना टीम बुलेट ट्रॅक संघासाठी डीचे. चेक. चला सर्व खेळाडूंना विनंती, मैदानाचे खेळाडू या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांना विनंती की आपण थोडंसं बाहेरून या स्पर्धेचा आनंद घ्या. मैदानाच्या बाहेर उभं राहून याचा आनंद घ्यायचा आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 12. 3 गड्यांच्या मोबदल्यात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्याच्यावरती प्राइज लावण्यासाठी वल्केश रेडी होता, परंतु प्राइज लावायची संधी दिली गेली आहे. कॅश इथे ड्रॉप होतीये. पिंकेशच्या माध्यमातून जगलिंग जरूर केलं गेलं, फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट, थर्ड अटेम्प्ट, परंतु शेवटी ही कॅच ड्रॉप झाली. डॉट 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 बॉल आणि षटक इथे होईल कंप्लीट. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 3 गडी बाद 12 धावा. ज्या ठिकाणी 74 धावांचं एक भलं मोठं लक्ष समोर उभं केलं गेलंय, त्याचा चेस करत असताना आपण पाहतो या ठिकाणी केवळ 12 धावा 2 षटकांच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच 18 चेंडूंचा खेळ, 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक असेल, ज्यामध्ये आवश्यक असणार आहे ते तब्बल 62 धावा विजयासाठी. समीकरण बरंचसं कठीण आहे मित्रांनो, परंतु अशक्य असं काही नाही आहे. इम्पॉसिबल या शब्दाची जर फोड केली तर आपल्याला कळतं आय एम पॉसिबल. त्यामुळे निश्चितच इम्पॉसिबल देखील पॉसिबल आहे. आणि जोपर्यंत विनय खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत आशा या असणार आहेत टीम ट्रॅक बुलेट संघाच्या विनयकडून. चला बुल्स, टीम बुल्स, विनंती आहे टीम बुल्स, आपण आतमध्ये जायचं आहे, बास्केटबॉल कोर्टच्या इथे जायचं आहे, मैदानाच्या बाहेर जायचं आहे. टीम बुल्स, भावेश एंड कंपनी विनंती आहे सगळ्यांना बाहेर घ्या. नेक्स्ट मॅच टीम बुल्स विरुद्ध टीम स्कायवॉकर. अनुप येत आहेत. पहिल्या चेंडूवरती अनुपचा चांगला प्रहार पाहायला मिळतोय, 2 धावा जरूर मिळतील, परंतु आता मात्र आवश्यक आहे त्या षटकार आणि चौकारांच्या आतिषबाजीची, कारण जो रिक्वायर्ड रेट आपल्याला पाहायला मिळतोय तो जवळजवळ 21.50च्या आसपासचा आहे. त्यामुळे 3 ते 4 षटकार मोठे फटके आपल्याला प्रत्येक षटकात खेचावे लागतील. परंतु अनुप काय दाखवतोय, आपला अनुभव दाखवतोय. पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय, मनसुबा माहित आहे, इरादा माहित आहे समोरच्या फलंदाजाचा, तर निश्चितच ब्रह्मास्त्र आपल्याकडचं बाहेर काढलंय. यॉर्कर लेंथ हिट केले, ते देखील पूर्ण पेसने, वेगाने, अतिशय वेगवान पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. यॉर्कर हिट करत असताना सक्सेसफुल होतोय. डॉट बॉल. स्टेप आउट झाले, चांगला ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून. इथे मात्र खराब क्षेत्र ऍक्शन, बॅट बाउन्स पाहायला मिळाला आणि 4 धावांमध्ये हा चेंडू कन्वर्ट होत असताना चौकार. बल्ला बॉल पे भारी, बॉलर परेशान इस मिसफील्ड की वजह से. अभिषेक त्या ठिकाणी होते. विनय, अरे एक चांगला फटका आहे समोरच्या दिशेने, इथे मात्र कॅच कंप्लीट, विकेट, विनर बॅक टू द पवेलियन, विकेट नंबर 4, डाऊन डाऊन डाऊन.
चला 18 धावा धाव फलकावरती अजूनही यानंतर शिल्लक असणार आहे ते 15 चेंडू आणि आवश्यक असलेल्या विजयासाठी 56 धावा. डिवायडर मैदानाच्या आतमध्ये भावेश, चला घाई करा. ट्रॅक बुलेट पॅन्थर्स घाई करायचे. येस संपा 4 बॉल. येस करेक्ट. चार चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. या षटकातील अनूप आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव, दुसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल, तिसऱ्या चेंडूवरती चौकार आणि चौथ्या चेंडूवरती येते ती विकेट. निबाटर मैदानाच्या आतमध्ये भावेश ऑन स्ट्रायकिंग एंड. चांगला ट्रिगर मुवमेंट पाहायला मिळाला भावेशाचा. चांगला लोडिंग होतं परंतु चेंडू आणि बॅटचा त्या ठिकाणी संपर्क कुठल्या प्रकारचा पाहायला मिळाला नाही. डॉट बॉल येत असताना डॉट बॉलने आपण पाहतोय प्रेशर अजून अधिक वाढलेलं. यावेळी मात्र चेंडूचा इशारा येतो. व्हाईट बॉल. अनुपच्या माध्यमातून एक अवांतर धाव. पहा मोठं भलं मोठं लक्ष समोर जरूर आहे परंतु ट्रॅक बुलेट संघाला एकच या ठिकाणी पाहावं लागेल. जरी लक्ष गाठलं गेलं नाही तरी त्याच्यात जेवढा जाईल तेवढं नजीक जावं लागेल, जवळ जावं लागेल जेणेकरून तेवढी क्षती नेटमध्ये होणार नाही. याची काळजी घ्यावी लागेल. मोठा फटका येतो आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये. मिड विकेट झोन मध्ये मिळतील धावा 2 आणि 2 धावांच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 होईल इथे समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती 21 धावा. 21 रन्स ऑन द स्कोर कार्ड. डीजे चला काही करा पॅन्थर्स. भावेश छोटा पॉकेट बडा धमाका. पॉकेट डायनामाइट म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. ज्याच्याकडे कॅपॅसिटी आहे मोठ्या फटक्यांची परंतु आपत्ता मात्र आवश्यक असणार आहे त्याच्या त्या बॅटिंगची. ट्रॅक बुलेट संघाला चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडूला घेऊन करण्यात जात आहे मिड विकेट झोन मध्ये. वाडीश मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात तत्परतेने चेंडूची फेक करतात. मिळेल ती केवळ 1 धाव. एका धावेने धाव फलक जायतो यावी 22 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा चांगला फटका येतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आणि एक सहज सोपा झेल होतोय पूर्ण. अजून एका विकेटचं पतन. 1 विकेट डाऊन. स्काय वॉकर बुल्स बी रेडी फॉर द नेक्स्ट मॅच. टॉस झाला असेल तर निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. स्काय वॉकर बुल्स मोठा बिगीट करण्याचा प्रयत्न परंतु यावेळी कोणत्याही प्रकारचे धाव या चेंडूवरती येत नाहीये. डॉट बॉल. हा सामना पूर्णतः बऱ्यापैकी आपण म्हणू शकतो की एकतर्फी झुकला गेला. एका बाजूला झुकला गेला. पॅन्थर संघ ज्या प्रकारे बॅटिंग राहिली प्रथमतः पिंकेशने सुरुवात केली त्यानंतर अनुपच्या माध्यमातून आपल्याला मोठे फटके पाहायला मिळाले. स्वस्तिकने आपले हात खोलले परंतु पिंकेश आणि स्वस्तिक यांचा जो फिनिशिंग टच होता त्यामुळे आपण पाहतोय इथे मोठी धावसंख्या उभारली गेली ज्या माध्यमातून तब्बल 74 धावांचं एक मोठं लक्ष इथे ठेवण्यात आलं टीम ट्रॅक बुलेट संघासमोर. यावी खराब चेंडू म्हणावा लागेल. लेगस्टिकच्या बाहेरची दिशा पाहायला मिळते. या चेंडूवरती मिळतील धावा 2. अर्थातच व्हाईट +1 अशा प्रकारच्या 2 धावा अतिरिक्त स्वरूपात प्राप्त होताना पाहायला मिळतात. स्वस्तिक इम्प्रेसिव्ह राहिला. 2 षटकार. पिंकेशला आपण अनेक वेळा पाहिलंय नेहमीच त्याच्याकडून अशा आक्रमक खेळीची पूर्तता झालेली आहे. कॅच इथे येतोय ड्रॉप.
एक धाव जरूर इथे अर्जित केली जाते. षटक इथे होईल कंप्लीट. 4 षटकांचा खेळ झाला समाप्त पांथर संघाच्या माध्यमातून. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती 27 धावा. 27 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पण तुम्हाला जेवढा जवळ जाता येईल तेवढा जवळ जाण्याचा प्रयत्न करा. ट्रॅक बुलेट संघ तेवढाच बेनिफिशियरी असणार आहे तुम्हाला नेट रन रेट साठी. यावेळी बॅटच्या आउटर एज आणि बिहाइंड द विकेट चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव इथे अर्जित केली आहे. एका धावेच्या माध्यमातून धाव फलक जाईल तो 28. चला औपचारिकता कंप्लीट करण्याचा प्रयत्न. सुरेख चेंडू. यावेळी चेंडूच्या पिचिंग पर्यंत येण्याचा प्रयत्न होता. अंडर द बॉल जाऊन मोठा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु थोडासा दूरवर राहत आहेत फलंदाज या ठिकाणी. नो बॉलचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. फील्ड रिस्ट्रिक्शनचा असणारा नो बॉल कॉल केला गेलाय. फ्री हिट. पुढील चेंडू आणि या चेंडूवरती मिळतील धावा 2. या फ्री हिटला तितकेसे कॅपिटलाइज करू शकलेले नाहीयेत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू हवेत. मिड ऑन क्षेत्ररक्षक तैनात आणि कॅच कंप्लीट. 1 more wicket डाऊन. किरण न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 1 more डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतं. यावेळी गोलंदाज खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत असताना मोठं पाठबळ आहे. धावसंख्येच्या थोडीशी घाई करतायत हे पाहून खूप बरं वाटतंय. यावेळी चांगला फटका. 2 धावांसाठीचा. 18 नंबरची जर्सी ही विराट कोहली किंवा बॅटर्स अर्थातच बॅट्समनला बरीचशी निगडीत केली जाते, परंतु यावेळी या स्पर्धेत आपल्याला 18 नंबरचे 3 गोलंदाज पाहायला मिळालेत. प्रथमतः कुणाल, त्यानंतर अनिकेत गुराव आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय पुन्हा एकदा 18 नंबरची जर्सी आणि विकेट देखील घेताना पाहायला मिळतात. वेगळं समीकरण. शेवटच्या चेंडूवरती येते ती विकेट. फलंदाज बाद. पवनांच्या माध्यमातून कॅच कंप्लीट. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. पॅन्थर्स हॅव वॉन द मॅच. धन्यवाद पॅन्थर्स. नेक्स्ट मॅचला सुरुवात करायची त्याला बुल्स आणि स्काय वॉकर्स. चला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच विदाउट एनी डाऊट. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हार्ड हिटर पेंच हिटर पिंकेश ठरता या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच. पिंकेश यायचं आणि पिंकेशला 500 रुपयांचं पारितोषिक देखील दाखवलं होतं रेश्मा राजन मॅम यांनी. ते देखील रेश्मा राजन मॅम देतील पिंकेश या खेळीसाठी. हार्ड हिटिंग ही आपल्याला पाहायला मिळेल पिंकेश यांची. यायचं पिंकेश.